रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये आता घट झालेली पाहायला मिळते। वाढत्या तापमानाचा परिणाम पाणी पातळीवर झालेला आहे। रत्नागिरी तालुक्यातील 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। गावकरी आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत। पाऊस पडेपर्यंत अनेक ठिकाणी काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे। मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार आहे। काही भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। 5 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। वाढत्या तापमानाचा पाणी पातळीवर परिणाम झालाय। मे महिन्यापर्यंत आता पाणी टंचाईची भीषणता वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे। प्रशासनाकडून आता पाणी पुरवठा केला जातोय। टँकरद्वारे हा पाणी पुरवठा आता केला जातोय। रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट झालेली आहे। वाढत्या तापमानाचा पाणी पातळीवर परिणाम झालाय। आपले प्रतिनिधी राहुल वर्धे आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुल, आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। हो, आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता मार्च पासून अशी पाणी टंचाईची झळ जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे जवळपास 5 गावांमध्ये पाणी टंचाई ही सुरू झालेली आहे आणि सध्या 25 वाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। जी नक्कीच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रशासनाकडून आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे आता पाणी जपून वापरण्यासंदर्भात सुद्धा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। वाढत्या तापमानाचा पाणी पातळीवर परिणाम झालाय। पाण्यामध्ये घट झालेली आहे। मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।